गरोदरपण हा प्रत्येक स्त्रीसाठी एक विशेष अनुभव असतो. आई होण्याची भावना खरोखरच सुंदर असते. विशेषतः जर एखादी स्त्री पहिल्यांदाच गरोदर असेल तर तिच्या मनात अनेक प्रश्न आणि इच्छा असतात. काही स्त्रींना गरोदरपणाच्या पहिल्या काही दिवसातच आपण गरोदर असल्याचे कळते, तर काहींना आपण गरोदर आहोत हे कळतच नाही. आता प्रश्न असा निर्माण होतो की महिलांना आपण गर्भवती आहोत की नाही हे केव्हा कळते? साधारणपणे जेव्हा महिलांची मासिक पाळी चुकते तेव्हा त्यांना आपण गर्भवती असल्याचे कळते. असे दिसून येते की बहुतेक महिलांना गर्भधारणा चाचणीद्वारेच आपल्या गर्भधारणेबद्दल कळते, परंतु थोडी खबरदारी घेतल्यास गर्भधारणा चाचणीशिवाय गर्भधारणा ओळखता येते. गर्भधारणेची अशी काही लक्षणे आहेत ज्यावरून स्त्री गर्भवती आहे की नाही याचा सहज अंदाज लावता येते. जसे की मासिक पाळी चुकणे हे त्याचे सर्वात सामान्य लक्षण आहे. मासिक पाळी चुकण्याव्यतिरिक्त अशी अनेक लक्षणे आहेत ज्यावरून स्त्री गर्भवती आहे की नाही याचा अंदाज लावता येते. तर अधिक वेळ न घालवता आपण गर्भधारणेच्या सुरुवातीच्या लक्षणांपासून सुरुवात करूया. पहिलं लक्षण आहे मासिक पाळी चुकणे, म्हणजेच तुमची मासिक पाळी मिस होणे. जर एखाद्या महिलेची मासिक पाळी 1 आठवडा किंवा त्याहून अधिक काळ चुकली असेल तर ते गर्भधारणेमुळे असू शकते. जरी मासिक पाळी चुकण्याची इतरही अनेक कारणे आहेत. तणाव किंवा हार्मोनल चढ उतारामुळे देखील मासिक पाळी चुकते. बहुतेक प्रकरणांमध्ये गर्भधारणा हेच मासिक पाळी चुकण्याचे कारण असते. जर तुमची मासिक पाळी इतर कोणत्याही कारणाने चुकली असेल तर तुम्ही निश्चितपणे डॉक्टरांना दाखवले पाहिजे. दुसरं लक्षण आहे योनीतून स्त्राव होणे. हे गर्भधारणेचे लक्षण देखील खूप लवकर दिसून येते. हे सहसा गर्भधारणेनंतर लगेचच दिसून येते. हे स्त्रीच्या शरीरातील हार्मोनल बदलामुळे होते. यामुळे योनीच्या भिंती जाड होतात, ज्यामुळे योनीतील पेशींची वेगाने वाढ होते. यामुळे थोडासा स्त्राव होऊ शकतो. तथापि जर या स्त्रावाबरोबर योनीमध्ये वेदना, जळजळ किंवा दुर्गंधी येत असेल तर ही लक्षणे इन्फेक्शनमुळे असू शकतात. तिसरं लक्षण आहे रक्तस्राव होणे. गर्भधारणेचे पहिले लक्षण म्हणजे रक्तस्राव होणे आहे. जेव्हा फर्टिलायझर्ड एग स्त्रीच्या गर्भाशयाच्या अस्तराला चिकटू लागते तेव्हा या प्रक्रियेदरम्यान काही रक्तपेशी फुटतात, ज्यामुळे हलका रक्तस्राव होतो. हे मासिक पाळीच्या रक्तस्रावापेक्षा पूर्णपणे वेगळे असते, कारण मासिक पाळीत रक्तस्राव होतो आणि पोटात किंवा कमरेत तीव्र वेदना होतात. तथापि या प्रक्रियेत हलका रक्तस्राव होतो आणि गर्भाशयात थोड्या काळ्या म्हणजे पेन जाणवू शकतात. याबद्दल एक विशेष गोष्ट अशी आहे की हे लक्षण प्रत्येक स्त्रीमध्ये दिसून येत नाही. तज्ज्ञांच्या मते हे गर्भधारणेचे पहिले लक्षण देखील असू शकते. चौथं लक्षण आहे वारंवार लघवीला जाणे. जर एखाद्या महिलेची मासिक पाळी चुकली असेल आणि तिला नेहमीपेक्षा जास्त वेळ लघवीला जावे लागत असेल तर हे लक्षण गर्भधारणेचे देखील संकेत असू शकते. गर्भधारणेदरम्यान वाढलेल्या रक्तस्रावामुळे मूत्राशयात द्रव जमा होतो आणि लघवीला वारंवार जावे लागते. पाचवं लक्षण आहे स्तनांमध्ये जडपणा जाणवणे. जेव्हा गर्भधारणा सुरू होते तेव्हा हार्मोन्समध्ये बदल होतात, ज्यामुळे स्तनांमध्ये जडपणा आणि सौम्य वेदना होऊ शकतात. हार्मोन्स सामान्य झाल्यावर ही अस्वस्थता सहसा काही आठवड्यातच दूर होते. सहावं लक्षण आहे मळमळ होणे. सकाळी उठल्यावर दिवसात कोणत्याही वेळी किंवा रात्री मळमळणे किंवा उलट्या होणे हे गरोदरपणाचे एक प्रमुख लक्षण आहे. हे लक्षण सहसा गरोदरपणाच्या पहिल्या महिन्यात दिसून येते. सातवं लक्षण आहे सौम्य ताप येणे. शरीराचे तापमान वाढणे म्हणजे ताप हे गरोदरपणातील उष्णतेचे आणखी एक लक्षण असू शकते. गरोदरपणात शरीराची प्रतिकारशक्ती कमी झाल्यामुळे ताप येऊ शकतो. त्यामुळे या काळात इतर इन्फेक्शनमुळेही ताप येऊ शकतो. हा ताप सौम्य असतो आणि तो गंभीर होण्याची शक्यता नगण्य असते, म्हणजेच ते गंभीर नसते. आठवं लक्षण आहे पोटदुखी होणे.
गरोदरपणाच्या सुरुवातीच्या काळात महिलांना सामान्यतः सौम्य गर्भाशय दुखीचा अनुभव येतो. या वेदनेचे स्वरूप प्रत्येक स्त्रीनुसार वेगवेगळे असू शकतात. हार्मोन्स बदलामुळे जुलाब किंवा बद्धकोष्ठता देखील होऊ शकते. 9वं लक्षण आहे तोंडातील चव आणि वासातील बदल होणे. जर एखादी स्त्री गर्भवती झाली तर तिला काही पदार्थांचा वास अप्रिय वाटू शकतो आणि काही पदार्थ चवीलाही चांगले असू शकतात. तसेच तिला पूर्वी आवडणारे पदार्थही चवीला अप्रिय वाटू लागण्याची शक्यता असते. मला आशा आहे की या व्हिडिओमध्ये सांगितलेले सर्व लक्षणे तुम्हाला समजली असतील. ही सुरुवातीची लक्षणे जसे की मासिक पाळी चुकणे, मळमळ होणे, स्तनांमधील बदल किंवा वारंवार लघवी होणे ही गर्भधारणेची चिन्हे असू शकतात. तथापि अचूक माहितीसाठी डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्त्वाचे आहे. लवकर निदान झाल्यास आई आणि बाळ दोघांचीही उत्तम काळजी घेणे सुनिश्चित करता येते. मला आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. तर भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.